माणसं दोनच निवडणुकीत जर स्टेबल होणार असतील, दाल में कुछ तो काला है, दाल में कुछ तो काला है. आता ह्यापेक्षा किती गरम म्हणजे असं एखादा PM अर्चना पाटील निवडून येऊ शकतात, पण तुम्ही नाही विरोध केला तर. आम्ही देशमुख यांनी सहकारी साखर कारखानदारी शिवाय काहीही केलं नाही आणि पैशासाठी बद्दल कुठल्याही थराला जाऊ शकता असा तुमच्यावर आरोप आहे. मी संभाजीरावना चांगलं समजत होतो, कारण बसवराज पाटील आहेत, अर्चना चाकूरकर आहेत. कुणाचे भैया हो, काय बोलताय राव तुम्ही? कुणाला भैया म्हणतो? भैया म्हणतो म्हणा साहेब, तुमची ती निष्ठा आहे. गैनीनाथ महाराजाचा विषय वगळता मी कुठल्याच महाराजाला कधी नकारात्मक बोललोय असं मला वाटत नाही. करोडो खाणाऱ्यांनी वो क्या कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. खरंच तुम्ही धार्मिक आहात का? का देखवायचं, लोकांना दाखवायला करतोय का? दुर्दैवानं काही संत महंत हे मार्केटिंग करतात. देशमुख फिरला नाही विचार, बेगामे शादी में अब्दुल्ला दिवाना करीत. काय आका आका का बोका, काय काय बोका, काय चाललंय? नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, मुलाखतीच्या आजच्या आपल्या विशेष भागामध्ये आपण अशा एका ज्येष्ठ पत्रकार मित्राला निमंत्रित केलेला आहे की ज्यांनी आपल्या आयुष्याची 40 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये खर्च केलेली आहे आणि पत्रकारितेतले असंख्य चढउतार पार करत किंवा त्या चढउताराचा सामना करत करत आज ते आपल्या आयुष्याची 70 पूर्ण करून 71व्या वर्षात येत्या 23 जानेवारी रोजी पदार्पण करीत आहे. त्यांचा हा जीवनाचा प्रवास, त्यांचा पत्रकारितेचा प्रवास, त्यांचं खडतर आयुष्य, अशा विविध प्रश्नांवर आज आपण त्यांना आजच्या भागामध्ये बोलतं करणार आहोत. ते आहेत दैनिक मराठवाडा नेताचे संपादक आणि मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलचे संपादक सन्माननीय प्राध्यापक रामेश्वरजी बद्दर साहेब. बद्दरजी, आमच्या स्टुडिओमध्ये मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. थँक्यू सर. आणि आपण आता 70 पार करून 71व्या वर्षात पदार्पण करत आहात, त्याबद्दलही आपणाला मी खूप खूप शुभकामना देतो. 71 नंतरचा तुमचा प्रवास सुद्धा अत्यंत सुंदर जावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि यशाचं उर्वरित शिखर आपण पार करावं अशा शुभकामना देतो. बद्दरजी, आयुष्याकडे कसं बघताय तुम्ही? आता 70 पार केलेली आहे, मागे वळून बघताना तुमच्या मनामध्ये आज काय भाव निर्माण होतोय? ज्या दिवशी दैनिकाचा पहिला अंक निघाला त्या दिवशी जो भाव होता तोच भाव आजही आहे. खूप काही करायचंय. जोपर्यंत हात पाय हालतात, जीवात जीव आहे, तोपर्यंत नवीन नवीन चॅलेंज. अगोदर हँड कंपोज होतं, नंतर ऑफसेट आलं, नंतर यूट्यूब आलं. आता आणखीन ह्याच्यामध्ये काय करता येऊ शकतंय ते अत्यंत प्रभावीपणे, हिमतीनं, निर्भयपणे करायचं असं मी माझ्या आयुष्याकडे पाहतो. नव्या गोष्टीचा शोध घेण्याची क्षमता आता शारीरिक दृष्ट्या आपल्यामध्ये आज आहे असं वाटतंय का? मी सांगतो पाटील साहेब, मी आज सकाळपासून 4थी मुलाखत, मला नाद आहे प्रसिद्धीचा, आणि मी माझ्या गोपाळ कुलकर्णी, मुलांनी, हरून तुम्हाला फोन केला आणि मी 4थी मुलाखत देतोय. मी सांगतो आणखीन 1-2 जर कुणी भेटलं, थकवा येत नाही, कारण प्रकाशराव खूप जवळून बघितलंय. एका दिवसात नांदेडला जाऊन 7-7, 8-8 मुलाखती घ्यायच्या. मला कामात आनंद मिळतोय, लोकसंपर्कात आनंद मिळतोय, समाधान मिळतंय. राहिला विषय आर्थिक, ते समय से पहले और किस्मत से ज़्यादा कुछ नहीं मिलता, हा माझा विश्वास आहे. पण तुमच्यासारख्या मित्रामुळं हम होंगे कामयाब, पुरा आहे विश्वास. आणि प्रकृती काही गळे आता थकलो, आता काही नको, बस झालं असं कधी वाटलंही नाही आणि वाटणारही नाही. ही जी ऊर्जा आहे, या ऊर्जेच्या गमक काय आहे? कुठून येते तुमच्या अंगामध्ये एवढी सगळी ऊर्जा? आम्हीही काम करतो, आता तुम्ही आम्हाला सिनियर आहात, पण आम्ही तुमच्या इतकं पळू शकत नाही. कसं आहे साहेब, ही ऊर्जा कुठून येते म्हणत असताना आपल्याला जे वाटतंय, जे बिनधास्त बेधडक बोलायचं, हातचं राखून वागायचं नाही. जसं तुमचे आमदार इथं आमदार झाले, लातूरमध्ये आले, नागरी सत्कार त्यांच्या 3 मित्राकडून ठेवला आणि आता मी स्टेबल झालोय काय, आणि लगेच
आता मी लातूरकडे लक्ष देणार. स्टेजवर बघितलं की सगळे ज्यांच्या मतदार प्रभागात मायनस होते, चीड येते, राग येतो. आणि मग ह्याला माणसं दोनच निवडणुकीत जर स्टेबल होणार असतील, मरेपर्यंत काही खरं नसतं स्टेबल व्हायचं. मग अशा वेळेस मला काय होतं की मी आता 3 दिवस अंक घेऊन जायचं, लाईव्ह करायचं, आणि मला एकदम एखादी गोष्ट खटकली आणि मी ज्या दिवशी हे कळलं त्या दिवशीपासून म्हणतो जो दाल में कुछ तो काला है, दाल में कुछ तो काला है. आता एक प्रेस झाली, तो कोणतरी शार्प शूटर त्यांचा जवळचा आहे म्हणून वगैरे वगैरे. काय कसं आहे सर, भ्यायचं नाही हो. तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे की जिथं पेपर बंद करण्यापर्यंत मुख्यमंत्री गेले आणि चहापेक्षा किटली गरम म्हणजे असं एखादा PA माणूस जाहीर सभेत सांगतो की मी त्याला अडवलं, भेटू दिलं नाही, फायदी सह्या केलेल्या मी सांभाळून लपवून ठेवल्या. काय जर असं होणार असेल आणि तुम्ही माझे मित्र असाल आणि तुम्ही जर आडवी केली हे जाहीर सांगणार असाल, खरं म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं तर कौतुक करायलाच पाहिजे. बद्दरजी, तुमच्या पत्रकारितेचा प्रवास आम्ही पाहिलाय, जवळून पाहिलाय. कधी विलासराव देशमुख, कधी गोपीनाथराव मुंडे, कधी अशोकराव चव्हाण, कधी प्रताप पाटील चिखलीकर, कधी संभाजी पाटील, कधी रमेश कराड, कधी अभिमन्यू पवार, तर कधी कधी आता अर्चना पाटील चाकूरकर. एक विचारांची दिशा नेमकी तुमची काय आहे, वैचारिक बैठक तुमची नेमकी काय? मला हाच प्रश्न तुम्ही कोणत्या विचारसरणीचं आहात असं मला ह्यानं विचारलं होतं काल आपल्या संजय जेवरीकरनी. अच्छा. मी सांगितलं पहिल्या दिवशीपासून मी छापत होतो अगोदर स्वतंत्र विचारसरणीचे दैनिक. देश, देव आणि धर्म याच्या आड जर कुणी, हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे, हा माझा पण तोच विचार आहे. म्हणजे तुम्ही का जाहीर का करत नाही की मी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा? जर भारतीय जनता पक्षात राहून निलंगेकर हे लातूर लोकसभेला विरोध करणार असतील, अभिमन्यू पवार हे जर विरोध करणार असतील किंवा करण्याचा संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार यांनी अर्चना पाटणाला विरोध केला असा आरोप करताय तुम्ही? मी नाही करत. आता बोललात हो, मी आरोप नाही करत. मी लोकसभेचं उदाहरण दिलं की ह्यांचा लोकसभेला मतदारसंघ कोणता होता? उस्मानाबाद. त्यांनी विरोध केला म्हणजे मी झारीतील शुक्राचार्य कोण हे विश्लेषण केलंय, म्हणजे नावच घेतलंय तुम्ही सरळ, डायरेक्ट नाव घेतलंय की बैठका घेऊन. आणि इवन दो दसऱ्याच्या दिवशी मी संभाजीराव पाटलाला एकट्यात म्हटलं होतं काय वाटतंय तुम्हाला लातूरचं तिकीट टिकलं पाहिजे. म्हणजे अर्चना पाटील निवडून येऊ शकतात, पण तुम्ही नाही विरोध केला तर. ते म्हणजे मी का विरोध करेन? तुम्हाला तुमच्यापेक्षा वर झालेलं चाकूरकर हे नाव तुम्हाला अर्चना पाटील लातूरमध्ये विजय व्हाव्यात असं तुम्हाला का वाटलं? प्रश्न एक, त्यांचं वागणं, बोलणं, जगणं, चाकूरकरांचं वलय, त्यांचं परत भाजप फाईट देणार. आणि मला असं वाटत होतं की यांच्यामध्ये ज्यांनी ज्या पद्धतीनं लोकसंपर्क ठेवला होता, मी तुम्हालाही 1-2दा बोललो होतो की बघा हो, आणि माझ्या पद्धतीनं मी जरा सांगता येईल काय की रिस्क घेऊन सुद्धा. आणि अमित देशमुख बाजू लावून धरली तुम्ही अर्चनाताई पाटीलची, सगळं जग जाहीर आहे. आता जे काही तुम्ही सांगता ते अमित देशमुख यांच्यात नव्हतं का? लोकसंपर्क, लोकांची सेवा करणं, घराण्याची परंपरा, विलासराव देशमुखांचा लातूर जिल्ह्यावर असलेला प्रभाव, त्यांचं राजकीय कार्य, हे सगळं, या सगळ्याकडे अमित देशमुख यांनी सहकारी साखर कारखानदारी शिवाय काहीही केलं नाही. आरोग्यमंत्री असताना त्यांनी लातूरचा जो जिल्हा रुग्णालयाचा विषय आहे तो मांडला नाही. पण जेव्हापासून अर्चना पाटील फिरत आहेत, त्यांनी DIGला लातूरच्या पोलीस चौकीची मागणी केली. मग ह्यांनी लगेच आमच्या माजी महापौर खानापूर यांना पाठवलं. जेव्हा अर्चना पाटील हे लातूरच्या आरोग्य केंद्रासंदर्भात आरोग्यमंत्र्याला भेटले, काल त्यांनी आरोग्यमंत्र्याला भेटले. आता थोडंसं जागं झालंय, पण हे खरंच जागं झालंय का सोंग करतंय का जिल्हा परिषद भाऊ पडला आणि मी बी पडत आणि मोकळं सांगायचं. मी बद्दलची आपल्या चिरंजीवांचं एक लाईव्ह मी ऐकलं आणि त्या लाईव्ह मध्ये आपल्या चिरंजीवांनी अमित देशमुख यांच्याविषयी ज्या पद्धतीची भाषा वापरली, आपण त्यांचे वडील आहात, पत्रकारितेत अनेक वर्षापासून आहात, समर्थन करताय त्या भाषेचं तुम्ही?
खूप कमी त्यानं भाषा वापरली, त्याच्यापेक्षा जास्त बोलायला पाहिजे होतं. वापरायला पाहिजे. कारण साहेब जेव्हा दुकानाला शील ठोकतात, जेव्हा सगळ्यांना मूर्ख बनवतात, रोज 10 बातम्या पेपरला देतात आणि निघालेल्या जाहिराती त्यांच्या सगळ्या संस्थेच्या त्यांच्याच पेपरला. आपला राग नेमका काय आहे? वैयक्तिक तुम्हाला त्यांचा झालेला त्रास नाही का लातूरचा विकास? लातूरचा विकास. आणि मी अभिमन्यू पवार यांना परवा म्हटलं, तुम्ही छत्रपती आहात मला मान्य आहे, पण तुम्ही मायनॉरिटी जर डिस्टर्ब करणार असाल तर पवार साहेब मी तुमच्या बाजूने नाही, माझी अवस्था घरकाना खाटका होईल, पण मी त्याचा विचार करत नाही. कारण माझं एक आहे, मला एखादी गोष्ट खटकली काय की मी तुम्ही सोडत नाही तुमचं आणि अर्ध्यात सोडत नाही. काय त्याचा पाठपुरावा करावं लागतं शेवटी. कशासाठी? जे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आज तुम्हाला मुलाखतीला बोलवलंय, पण आज मी तुमचे सगळे कपडे काढणार. कपडे काढा, पण माझ्यात एवढे कपडे आहेत की द्रौपदीचं वस्त्रहरण जरी झालं तरी कृष्ण हा बिलकुल साड्याच्या अशी लाईन लागली होती. त्यामुळे तुम्ही बद्दलजी तुमच्याबद्दल लातूर जिल्ह्यामधले जे लोक आहेत, मग ते वाचक असतील, राजकारणातले लोक असतील, चांगलं बोलतात, तसं तुम्ही कधी ऐकलंय का? काय गरज आहे? लोकांनी चांगलं कुणाला बोलतात? ज्याच्याकडून काही मिळू शकतंय, ज्याच्याकडून काही लाभार्थी आहेत, कुणाबद्दल मोदीला शिव्या घालतात, चौकीदार चोर आहे म्हणतात, अमित देशमुखला बोलतात, कुणाला बोलत नाही, ह्याला बोलतात तुमच्या काय म्हणतात राजकारणामध्ये पत्रकारितेमध्ये फक्त पैसे पाहिजेत आणि पैशासाठी बद्दल कुठल्याही थराला जाऊ शकता असा तुमच्यावर आरोप आहे. काय खुलासा कराल तुम्ही या गोष्टीचा? हे कुणीही सिद्ध करून दाखवावं की मी पैशासाठी वाटेल ते करतो, हे कुणीही सिद्ध करून दाखवावं. खरं बोलणं म्हणजे पैशासाठी आणि आरत्या उतरल्या म्हणजे काय, म्हणजे समाजसेवक का? म्हणजे तुमच्या सगळ्या गुन्ह्याला पांघरून घालणं. जसं तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी, अभिमन्यू पवार यांच्या विचारधारा म्हणजे बैठक आहे. नाही कसली विचारधारा? मी डाव्या विचारसरणीची भूमिका घेऊन पुढे जातोय. होय हो साहेब, आमची स्वतंत्र माझा कुणीही आम्हाला आमचा सगळेच मित्र आहेत. मला काल परवा मी वाचलं कुठंतरी, म्हणजे रमेश भाई ओझा कथित म्हणले सबको अपना समझो, नहीं सब अपने हैं लेकिन वक्त आने पर कोई भी अपना नहीं है. म्हणजे दुःख होत नाही. दुःख कधी होतंय? राजू पाटील मी चांगलं समजलं तुम्हाला, मग तुम्ही असं करावं का? और तुम्ही समजलं म्हणजे त्यांनी समजावं लागेल ना. जसं आम्ही देशमुख हा सर्व आघाड्यावर ऍज ए मिनिस्टर, तुम्ही आमदाराला विचारा, फोन केला कधी फोन उचलत नाही, त्यांचा चपराशीकडे डायव्हर्ट केलेला असतोय, क्लार्ककडे नाही. आणि शेवटी तुम्ही म्हणा की पैशासाठी. मला सांगा तुम्ही की पैशासाठी, आणि तुम्हाला जाहिरात दिली काय पैसे मागून का तुम्हाला? काय करा म्हणता सांगा ना. तुम्ही एक संपादक आहात, तुम्ही एक पेपर काढलात, मी सांगतो मला असंच तत्वज्ञान एक ज्येष्ठ विचारवंतानं मी छापणार आहे ते की मध्ये बद्दल कायम कर्जबाजारी आहेत. पेपरचा धंदा हा प्रॉफिट मध्ये राहू शकतो असं तुमचं मत आहे? नाही. मग जर, आणि त्यांनी सांगतात माझे 8 लेख 2दा छापले. मी म्हटलं सर कागदशाहीचा पैसा तरी द्या हो आणि व्यवहार मग शिकवा. म्हणजे कसं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान. आणि काय झालंय, मी म्हणतो भैया जो दिया लिया हो भैया, अकेला खाया हो. आता आपण बसलो 3 जण, आम्ही म्हणायचं आमच्या प्रकाश खोडकर राजू भैया पगार दिली का? पगार दिली तर राजू भैया. आणि देणं घेणं 3 सांजी खंडी लावून येणं त्याला कसं भैया म्हणणार तुम्ही? मी संभाजीरावना चांगलं समजत होतो. तुमचे चांगले जीवलग मित्र आहेत ते. अरे अहो साहेब, त्यांना मी 10दा बोललो की साहेब तुम्ही लोकसभेला असं का करता, असं का करता? काय झालं तुमच्या इच्छेविरुद्ध? साहेब अभिमन्यू पवारला म्हणले होते एका मीटिंग मध्ये, तुझ्या बापाचा मतदारसंघ आहे का? ते बोलले तू माझ्या मतदारसंघात का आलात? मी परवा बोललोय की हे अभिमन्यू लक्षात ठेवावं की लातूर मतदारसंघात वाट बघायची का? मग मी बातमी केली, औसा तालुक्या विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी अर्चना पाटलाला निमंत्रण येत आहे, पण अर्चना पाटील नको म्हणतात. त्यांना सायकोलॉजिकली बद्दल थोडस आपण अर्चना पाटील या विषयावरच बोलू. काय भविष्य इथून पुढे अर्चना पाटील यांना?
तुमच्या मताने काय भविष्य आहे? माझ्या मतानं लातूरच्या भविष्यासाठी अर्चना पाटलाला हायकमांड जबाबदारी चांगली देईल. ती जबाबदारी चांगल्या तुमची इच्छा आहे पद्धतीनं तशी? माझी इच्छा नाही, हा. मला खात्री आहे. कारण आता तिथं अभिमन्यू पवार आणि संभाजीराव काय मी नाव घेणार नाही की तुमचं नाव पुढे करत आहे. तुमचं बरं, म्हणजे तुमचं तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता बसवराज पाटलांचं नाव पुढे पुढं करत आहे. बोलूया. हा, स्पष्ट हा. आणि त्यांना ते नको, कारण बसवराज पाटील आहेत, अर्चना चाकूरकर आहेत. आणि चाकूरकरांचं विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल, मी माझ्या आयुष्यात कुण्या व्यक्तीचं कॅलेंडर काढलं नाही. शिवराज पाटील चाकूरकरांचं कॅलेंडर काढलं, कारण त्याने जे कमावलंय, शिवराज पाटील चाकूरकरांनी जे कमावलंय, मी सांगतो की कॅमेऱ्या पुढं बोलतोय. माई बापाच्या इमानदारांनी भाजपच्या सगळ्या लोकांनी जरी काम केलं असतं तरी अर्चना पाटील चांगल्या मताने विजयी. आज लातूरमध्ये भाजपचे किती लोक अर्चना पटेल बरोबर आहेत? आता कळलं ना, आता योग्य वेळ आल्यावर. जिल्हाध्यक्ष आहेत का, तालुका अध्यक्ष आहेत का, शहर जिल्हाध्यक्ष आहेत? भाजप म्हणजे लातूर शहरला तालुका नाहीच, होय ना, जिल्हाध्यक्ष. हा. कसं आहे, हे सगळे लोक आहेत का सोबत? कसं आहे, भीती आहे ना. ही बाई आल्यानंतर उद्या बसवराज पाटील काही येणार नाही, तेवढं लक्ष देणार नाहीत. त्यांना त्यांच्या मुलाचं भवितव्य, कारखान्याचं भवितव्य, आपल्या अभिमन्यू पवारचं भवितव्य, भावाचं भवितव्य हे त्यांना बघायचंय. पण अर्चना पाटील जर निवडून आल्या ना, नीट सुद्धाच लातूर करतील एवढा मला कॉन्फिडन्स आहे. कारण पडल्यानंतर सुद्धा लोकसंपर्क ठेवणे, लोकांच्या गाठीभेटी घेणे, जाणे, सुखदुःखात. धीरज देशमुख तर पडला की गुन्हा झालता, आत्ता आलाय की विष पेरलं चालय जातीय त्याच. म्हणजे कसं आहे, आपण सर्व नेत्यांविषयी थोडं सादरपूर्वक बोलूया. कुणाविषयी वाईट बोलू, एकेरी शब्द आपल्याकडून कुणाविषयी भैया, जिल्हा बँकेचे अध्यक्ष. कुणाचे भैया हो, काय बोलताय राव तुम्ही? कुणाला भैया म्हणून आम्ही भैया म्हणतो ना. म्हणा साहेब, तुमची ती निष्ठा आहे, तुमची ती विचारधारा आहे, तुम्ही म्हणलंच पाहिजे. आम्ही म्हणतो त्यांना, म्हणा ना भैया. आपल्याला विनंती मी भैया म्हणणार नाही, माझी भैयाची व्याख्या फार वेगळी आहे. चला बद्दरजी आपण थोडस राजकारणापासून आता एवढी अशी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन आपण आयुष्यात वाटचाल केलेली आहे. कोणाची कधीच कसली पर्वा केली नाही, गय केली नाही. तुम्हाला वाटलं चुकलं याला ठोकायचंय, तुम्ही ते ठोकलं. तुम्हाला वाटलं याने चांगलं काम केलंय, त्याचं कौतुक तुम्ही 8-8, 12-12 पानं काढून तुम्ही त्याचं कौतुक सुद्धा केलं. हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी तुमच्या बेडवर शांतपणे झोपता, तुम्हाला झोप लागते का? 1 मिनिटात आमचे प्रकाशरावजीला चांगला अनुभव आहे. मी प्रवास केलाय, मी बसल्या बसल्या गाडीत डुरक्या अस्वस्थ वाटत नाही? कशामुळं? अहो, उलट काही विषय नसल्यावर मी अस्वस्थ असतोय. काहीतरी बर्निंग प्रॉब्लेम उचलला पाहिजे तर मी ठिकाणावर राहतोय. काय नसता तुम्ही हे सगळा प्रवास असा खडतर प्रवास करत पुढे जाताना कुटुंबातल्या लोकांची तुमच्याबद्दलची काय म्हणजे काय म्हणतात? एक विश्वची माझी घर, बायको बिचारी गरीब सज्जन भुरी आहे, त्याच्याविषयी अत्यंत आदर आहे. त्या वैद्य साहेब तुम्हाला म्हणत नाही का काय करता तुम्ही, थांबा आता, फार तुमचं झालं, तुम्ही किती फिरताय रात्री त्यांनी म्हणते पेपर बंद करा, युट्यूब बंद करा आणि तुम्ही जगा. कसं शक्य आहे माझ्यासारख्या माणसाला? त्यांना कळत नाही, त्या भोळ्या आहेत. व्यवहार प्रत्येक ठिकाणी बघायचा नसतो. आता मी 3 दिवस पायी फिरलो म्हणजे बायको मला भांडली, कशाला तुम्ही दिंडीमध्ये फिरताय, तुमचं काय काम आहे? मी घडलेलं सांगतोय. नाही म्हणजे चांगलं देवाचं. अरे महाराजांच्या बाबतीत तुमची भूमिका अशीच होते. कधी कधी एखाद्या संत सज्जनाचं कौतुकच नाही. एकच प्रकाश कुलकर्णी प्रकरणात गहिनीनाथ महाराजाचा विषय वगळता मी कुठल्याच महाराजाला कधी नकारात्मक बोललोय असं मला वाटत नाही. आता गहिनीनाथ महाराजांविषयी काय चांगलं मत आहे, बिचारे चांगले आहेत. काय त्यांनी राज्यसभेवर मध्ये येणार होते म्हणून चर्चा होती. प्रकाश कुलकर्णी त्यांच्यावर तुम्ही रागवायचं काय कारण आहे ते आता सांगतो. प्रकाश कुलकर्णी मला एक दिवशी, माझं कसं आहे की मालक नोकर असं आम्ही प्रकाश मित्र आहेत. तर प्रकाश कुलकर्णी म्हणले साहेब, आणि आम्ही आता कोणत्या गावाला सर? औरंगाबाद. चला नाही औरंगाबाद नाही, रामेश्वरला चला म्हणजे गाडी उभा करून. मग मला हे म्हणले असं का म्हणले. मी म्हणलं
की आपण महाराज मी बी येतो म्हणलं, प्रत्येक प्रबंध करायचा कार्यक्रम करून टाकू. का माझ्या भाकरीत विष काढला जातो? तुम्ही मला माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस तुमच्या मुलाच्या लग्नापेक्षा मला जास्त सहकार्य केलं, मदत केली. मला कसं होते साहेब, एखादा मनोरुग्ण म्हणा किंवा एखादा माणूस असते ना ज्यानं मराठवाडा नेत्याला डिस्टर्ब करतोय असं वाटलं की मी त्याच्यावर तुटून पडतोय. माझ्या तो सद्गुण आम्हाला वाटतंय, लोक दुर्गुण म्हणतात. तुम्ही माणसं बोलून दुखावता, चाटायचे का? बोलून नाही दुखावता. घेण्यात महाराजचा विषय नाही, पॉलिटिकल बोलतोय मी. अहो समजा मी तुमचं एक काम केलं, 10 दिवस 15 दिवस, तुम्ही म्हणलात मी तुम्हाला 20,000 देतो, राजकीय बोलतोय, आणि तुम्ही 10,000 दिलात, देतो की मग काय भीक मागत फिरू मी? राजू पाटलाकडे काम करतो, रिंगण, तुमचं रिंगण जोरात, काय तुमचे व्ह्यूज सबस्क्रायबर 2 लाख, आणि आम्ही मात्र बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना, कहा गए तो क्या नाही, कहा भी नाही क्या आहे तो. निव्वळ पैशासाठी नाही, पण मराठवाडा नेता माझा श्वास आहे, माझा प्राण आहे. आणि यासाठी मी थर्ड डिग्री भाषा बऱ्याच वेळा लोकांना वापरतोय की एखादा माणूस असतोय, आमदार असतोय, मी उद्या या पाहिजे तो, आणि SMS केला असा मी आलोय, उत्तर दिलं, कशाला तुम्ही मला बोलविल? तर सांगायचं ना बा माझी अडचण आहे, मी देऊ शकत नाही. मी जे कमवलंय ते फक्त मराठा नेत्यामुळं, जे माझ्यावर जळतात ते लोक म्हणतात पैशासाठी करते, करोडो खाणाऱ्यांनी वो क्या कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होती, हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. म्हणून मी बाबुराव आडसकरानंतर असा नेता काय मला पाहिजे की जो नेता खरंच कार्यकर्त्यावर, पत्रकारावर प्रेम करतो, शक्य असेल तेवढी मदत करतो, उगा नादाला लावायचं. पत्रजी पत्रकारिता करत असताना, सार्वजनिक जीवन आता तुम्ही जगत असताना तुम्ही धार्मिक आहात असं तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. मग ते गंधावरण हातात तुमच्या काय गंडे दोरे काळ्या, तुमच्या गळ्यात काहीतरी अर्धा किलो माळा आहेत. तुम्हाला बघितले की असं वाटतं की हा माणूस खूप धार्मिक असेल किंवा देवावर धर्मावर यांची श्रद्धा असेल. खरंच तुम्ही धार्मिक आहात का? काय दाखवायचं, लोकांना दाखवायला करतोय का? माझ्या मनात तो प्रश्न ना, मग मी तुम्हालाच सांगतोय, तुम्ही ही सगळं सोंग घेऊन धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कडनं तुमच्या वर्तमानपत्रासाठी काही निधी जमवण्याचा प्रयत्न करताय, काय करताय? मी मध्यंतरी तुम्ही ज्या वेळेस लातूरमध्ये पेपर बघत होतात त्यावेळेला मी एक पान देवाचं, मग ते आसाराम बापू असतील, भैयू महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, किंबहुना अनेक संत महंताचं कथा होती तिथं, कुठं भीमाशंकरला किंवा लातूरला कथा असेल तर मी 2-2 पान देतोय. कारण लफडे कुटाने, भानगडी, मारामाऱ्या, बलात्कार, भ्रष्टाचार, कुठेतरी दिवस थोडा चांगला आणि लोकांना पेपर वाटावा. पाटील साहेबांनी माझ्या ऑफिसच्या उद्घाटनाला एकदा बोलले होते की लोकांचा पंचनामा करून फोडणी तिकट देऊन वर्तमानपत्र न काढता लोकांनी कपाटात पेपर ठेवावे, असे पेपर काढा. तुम्हाला खोटं वाटतं? तर मी जेव्हा मुरारी बापूची कथा किल्लाला झाली, मी अंक काढले आणि मी म्हणलं की ह्याच्या प्रती ज्याला ज्याला पाहिजेत त्यांनी घ्याव्यात, त्यांनी मला पत्र पाठवावं, मी घरपोच करेन. खोटं सांगत नाही साहेब, असा ढीग पत्रांचा लागला. कारण लोकांना मानसिक समाधान पाहिजे, आनंद पाहिजे, आणि ते आनंद देण्याचं काम सत्संगातनं, धार्मिक क्षेत्रातनं, किंवा मी सायगावच्या दर्ग्याला आम्ही कुलकर्णी बऱ्याच वेळा गेलो होतो. वली के मुँह से निकला किस्मत का लिखा बदल गया, मैं तो गिरते गिरते संभल गया. जेव्हा विलासरावजी पडल्यानंतर ही कव्वाली तिथं झाली होती, किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, गोपीनाथराव मुंडे तर म्हणले पाशा पटेल याबद्दलला देवदेव कमिटीचा प्रमुख करा. मग आमचे ह्याचे उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली असतील. पण दुर्दैवानं काही संत महंत हे मार्केटिंग करतात आणि मग आपल्याला लक्षात येते आणि फक्त मार्केटिंगच करतात. रोजचं पर डे पर कॅपिटा इन्कम एवढं होतंय आणि मग जनाची नाही मनाची. ज्यांच्या पायावर बद्दलचे मस्तक टेकवून आता बस दुसऱ्या संताला भेटायचंच नको,
हाच खरा संत आहे किंवा याच्याच चरणामध्ये सुख आहे, समाधान आहे, किंवा या संतांच्या सानिध्यातच आयुष्याचं कल्याण आहे, असं तुम्हाला कधी वाटलं? नाही. म्हणजे अजूनही तुम्हाला संत सापडला नाही? नाही. ऐकून घ्या हा. ना, मी माझा जो गुरुमंत्र आहे, हा. जो उत्तरेश्वर पिंपरीच्या माऊलींनी दिला असेल, मसले चौधरीच्या ताईनं दिला असेल, एकच मंत्र दिला योगायोगानं, ते आहे. पण काय झालेलं आहे की राजू पाटील रामेश्वर बद्दल प्रकाश कुलकर्णी दोघं गेले की समजा प्रकाश कुलकर्णी ऐवजी बद्दल गेला तर वेगळी ट्रीटमेंट, बद्दल ऐवजी राजू पाटील गेले तर वेगळी ट्रीटमेंट, राजू पाटील ऐवजी आमदार गेला तर वेगळी ट्रीटमेंट. जर संतच असे वागणार असतील, कारण त्यांना तिथून निधी पाहिजे असतो, कारण त्यांना ते महाराज आपला घर म्हणजे 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये बद्दलची तुमचा एवढा प्रवास झाला, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा प्रचंड वावर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या विषयावर बोलावा असा, तर 70 वर्ष पार करून 71 मध्ये प्रवेश करताना सुद्धा तुम्हाला एकही संत असा सापडला नाही. भैयू महाराज अत्यंत मोकळेपणानं दिलदारपणानं बोलत होते. हा भाग वेगळा. 10,000 कॅलेंडर त्यांचे मी काढले होते. आजही त्यांना मी अत्यंत पूजनीय आदरणीय मानतोय. जेव्हा त्यांच्या पहिल्या मिसेस वारल्या आणि दुसरं केलं लग्न, मी गेलो नाही कारण मला आवडलं नाही. माझा स्वभाव आहे की हा माणूस चांगला आहे असं मला वाटतंय, त्याला चांगलं. भैयू महाराजांच्या नंतर भैयू महाराजांच्या नंतर आतापर्यंत काय की त्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि निवांत राहावं असं नाही साहेब, असं सापडलं नाही. तुम्ही प्रामाणिकपणे कबूल करताय. कबूल कर. म्हणजे इथून पुढे ज्या ज्या संतांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवण्याचा जाल ते सगळं नाटकी सोंगडोंग समजणार आम्ही. ते नाही, तुम्ही तसं प्रश्न समजा. अत्यंत गंभीर आहे. फार गंभीर आहे. मी सुद्धा उत्तर द्यायला खंबीर आहे. काय मी काय म्हणतो, उद्या तुम्ही भगवे कपडे घालून इथं बसला आणि राजू महाराज म्हणून मला सांगितलं आणि आमचे प्रकाशराव तुमचे सेवेकरी आम्ही येणार, वाटलं तर काय होणार नाही. आणि समजा वाटलंच करणार असला, करो देव बिचारा. काय मग तुम्ही म्हणावं की बाबा तू चल माझ्या बरोबर तिकडं रामेश्वरला. म्हणजे कशाला, आपण तिकडं आपली कथा आहे. आता शेवटी कसं आहे, मार्केटिंगच्या जगामध्ये काय असता चॅनल, अमकं चॅनल, त्यांचे यूट्यूब, हे सगळं ज्याचं त्याचं चालू आहे. निश्चित गहिनीनाथ महाराज प्रचंड अभ्यास आहे, मंत्रशक्ती आहे, आणि मला काय वाटतंय चांगलं नाका करणार, पण ती लाल किताब आमकी किताब भीती वाटते का वाटती. म्हणजे मंत्रतंत्र करतात महाराज. मी म्हणतो का आताच किताब पुस्तक अभ्यास आहे त्यांचा, सगळ्याच दृष्टीने सगळ्याच अभ्यास आहे. तुम्ही परवा जर टीव्हीवर बघितला असाल की आता फेरनिवडीचं चाललंय की लगेच टीव्हीवर बातमी आली बघा की पंढरपूर देवस्थान अतिक्रमणाच्या विळख्यात. पुन्हा एक बातमी आली 13,000 रुपये तिकीट घेऊन काय. म्हणजे कसं आहे, सगळीकडे राजकारण चाललंय, सगळीकडे. असं एकही क्षेत्र नाही. चला सोडा तुम्ही बद्दलजी आयुष्याच्या 71व्या वर्षामध्ये प्रवेश करताय, काय राहिले करायचं काय. आता जर समजा एखाद्याने गोळ्या घातल्या किंवा चलत चलत श्वास रुक गई, आय एम हॅपी. सगळं केलंय अनेकांनी, आणि हे माझ्या ब्राशी मारून केलं नाही, अनेकांनी मदत केली, सहकार्य केलं, सद्भावना केल्या, अनेकाला निर्मितीचा आनंद आपण घेतला. निश्चित कधी राजू पाटलांनी सांगितलं हे चांगलं आहे, असं आहे, तसं आहे, मग आपण केलं. आणि ते राजू पाटलांनी गफलतीने जर केलं असेल, पश्चातापाशिवाय पर्याय नसतो पाटील सर. जसं तुम्ही मध्ये निवडणुकीच्या काळात मी तुम्हाला म्हणलं पाटील साहेब तुम्ही भाजप युतीच्या विरोधात लई करून आला हो, मग तुम्ही ऐकलं गेल्यावर मी कुणाला सांगितलं, कुणाला, नंदू पाटलाला सांगितलं, तुमच्या बंधूला. उद्देश काय की तुमचं 2.5 लाखाचं 3 लाख होणे असं होतं का. नाही, फरक. अहो तुम्ही राजू पाटील, तुम्ही आता शब्द ती वापरता येत नाही, एवढे भारी आहो, तुमच्या डोक्यात बसलं. तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे, मी बोलून दाखवतोय, तुम्ही बाते कम काम जादा. कारण विचारसरणी आहे ना तुमची, आमची विचारणा सरणी काय, आमची कुणाची कराय वाटली करायची मनधरणी नसता. घाल तुला तिकडं काशेत बनायचं. शेवटी
तुम्हाला शेती आहे, तुम्हाला आधार आहे, तुम्हाला समाज आहे. आमचं काय हो मारवाडी बामणाचं, शेती नाही, भीक मागून खाणारे. आणि शेवटी काय वाटतं की बाबा आपण युट्यूब सुरू केलं, कुठे गेलं की आता तुम्ही मी समजा गेलो, तुम्हाला लोक जास्त नमस्कार करणार. का करणार? कारण तुमचं युट्यूब महाराष्ट्रभर आज 2 लाख, त्याबद्दल तुमचं अभिनंदन, धन्यवाद. काय की लोक तुम्हाला करतात. मग आम्ही म्हणायचं का मला आमचं कोणी अभिनंदनच करणार? कसं आहे साहेब, सगळेजण चलते. आता एखादा मंत्री असेल, मंत्री असले की त्याला लोक हार घालतात. आणि एखादा पडला आमदार, धीरज देशमुख फिरला नाही बिचार, बेगामे शादी में अब्दुल्ला दिवाना करीत, बँकेचा चेअरमन हे ते. आणि विचारसरणी म्हणून जर मी समर्थन करू लागलो आणि त्यानं जर सगळंच काय घर भरो अभियान, आपल्या भावाच्या कारखान्याला 100 कोटी दिले म्हणून चर्चा आहे, पण ते कुणाच्या विचारसरणीत बसत नाही ना. कारण ते विचारसरणी आहे. मग खायची विचारसरणीतच आहे का? मग बद्दर बोलतोय, बद्दर इकरीवर बोलतोय, बद्दर टाकून बोलतोय. चला बद्दरजी, 71 वयाच्या 71 निमित्ताने परमेश्वराकडे तुम्हाला काही मागायचं, काय मागता? मी परमेश्वराला एकच मागेन, सगळ्यांना सद्बुद्धी दे. हा देश जसं लचके तोडणं चालू आहे, पत्रकारिता असेल, राजकारण असेल, उद्योजक असेल, हे सगळं, आणि इथल्या लोकांना देवरची आशा दे, काय बंधुभाव इथं आणू दे. आज काय खालच्या स्तरावर आरोप केले जात आहेत, काय आका का बोका, काय बोका, काय चाललंय, कशा पद्धतीनं, म्हणजे सगळीकडं आता जिल्ह्यामध्ये आता कुठं लोकप्रतिनिधीतले आका येऊ लागलेत. उद्या कुणी पत्रकारितेतला काढल, उद्या कुणी अधिकाऱ्यातला काढेल. मला एकच म्हणणं आहे, देवाकडं मागणं आहे, देवा भारत देश हा एक राहावा, जातीयवाद हा राहूच नाही, माणूस म्हणून ओळखलं जावं. राजू पाटील लिंगायत, प्रकाश कुलकर्णी ब्राह्मण, रामेश्वर बद्दल मारवाडी ब्राह्मण असं न राहता माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, हेच देवाला मागणं आहे. आणि मला असं वाटतं की वाईटातून चांगल्याकडं, चिखलातून कमळ उगवत आहे. राजू पाटील, मग कुणी मला ईव्हीएम मधून उगवलं म्हणेल, कमळाचा नाद जास्त आहे, नाद हायच सापडेल, कारण ते लक्ष्मी आणि लक्ष्मीसाठी तुम्हाला कमळाचं, लक्ष्मीसाठी नाही, भारताला सुजलाम सुफलाम करण्यासाठी. मी म्हणतो, काही जण म्हणतात मोदी हिटलर आहे. इथं काय प्रेमाची भाषा करायला गेल्यावर मग आता काय करावं लागेल? मतासाठी काँग्रेसवाले जातीत जर भांडण लावणार असतील, आपल्याला एक म्हणणं आहे, चांगला समाज राहावा, प्रदूषण मुक्त समाज राहावा, आरोग्य सगळ्याला लाभावं आणि भाईचारा वाढावा. खून, बलात्कार, मारामाऱ्या, तुमची मागणी आहे. हे देवाला माझं आज जन्मदिनानिमित्त आणि सगळ्याबरोबर मलाही सगळ्याबरोबर, सगळ्याला, राजू पाटलाला, प्रकाश कुलकर्णीला, सगळ्याला वाटून झाल्यावर मला बी आनंद मिळावा, समाधान मिळावं. मग ते कौटुंबिक मिळावं, सामाजिक मिळावं, नंतर धार्मिक मिळावं, आणि बस एवढंच मागणं आहे. बाकी दुसरं काही मागणं नाही. तर मित्रांनो, हे होते प्राध्यापक रामेश्वर बद्दर. आपण त्यांचं आता गेली 20 मिनिटं आपण त्यांची मुलाखत ऐकतोय. त्यांच्यातली तडप, त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातला एखाद्या विषयाला लावून धरण्याचा ध्यास, किंवा कोणी कितीही मोठा असला तर त्याची पार जिरवण्याची ताकद, ही सगळी त्यांच्या शब्दातून आता तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपण त्यांना पाहताय की आयुष्याची 70, खरं म्हणजे एखादा व्यक्ती 70मध्ये गेल्यानंतर रामनाम जपत बसतो, अशी परिस्थिती असताना सुद्धा अजून मला काही करायचं आहे, इथून पुढचा प्रवास अजून मी सोडणार नाही, जोपर्यंत माझे हात पाय चालतात तोपर्यंत मी सातत्याने माझं जे काम आहे, माझ्या वर्तमानपत्राचं काम आहे, यूट्यूबचं काम आहे, किंवा प्रबोधनाचं माझं जे काम आहे ते मी करत राहीन. माझ्यावर किती आरोप झाले, मला कोणी काही म्हणलं तर मी जरा सुद्धा अशा लोकांची गय करत नाही. मी माझा प्रवास चालू ठेवतो, किंवा मी चालत राहतो. अशा प्रकारचं की अत्यंत प्रेरणादायी आणि तरुणांनाही या सगळ्या व्यक्तिमत्वाचं हेवा वाटावं असं हे व्यक्तिमत्व आज तुमच्यासमोर मी घेऊन आलो. आपण सर्वजण मिळून प्राध्यापक रामेश्वर बद्दरजींच्या 71व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभकामना देऊया.
परमेश्वर त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करो. त्यांची जी शारीरिक अवस्था आहे, त्यांची तब्येत प्रकृती आहे, अशी ठणठणीत राहो अशी प्रार्थना आपण सगळेजण करूया. आणि बद्दलजी, आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आम्ही तुमचे बरेच कपडे काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण आपल्या अंगाला आतल्या हे स्पर्श करून दिला नाही. हात नका लावू माझ्या अंगाला, अशा भूमिकेने तुम्ही आम्हाला प्रश्नांना उत्तरं दिली. द रिंगण लाईव्ह परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपले मनपूर्वक आभार. मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो, कारण माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुमच्यासारखा 2 लाख व्ह्यूज सबस्क्रायबर असलेला माणूस माझा इंटरव्ह्यू घेतोय, लोकांपर्यंत पोहोचवतोय. आणि मला एकच वाटतंय, अधिकात अधिक लोकांपर्यंत बद्दल कळला पाहिजे. कोणी पैसे खाणारा म्हणेल मला ही गोष्ट गटात पैसे टाकल्यावरती लेकरू, त्याचं मी सांगणार नाही. पण राजू पाटील, आपलं बँक बॅलन्स कधी 2-4 लाख नसतंय, पण पैसे कमी पडले की राजू पाटील पैसे पाहिजे. पिके कुठून एक 50,000 25,000 मिळतात का? मी मागायला मला कमीपणा वाटत नाही. इवन जो राम इचके माझ्याकडे ड्रायव्हर होता, त्याची आई महानगरपालिकेमध्ये स्वीपर होती, आईच्या नावानं GPF काढून पैसे दिले. त्याच्यामुळं देणारे स्वर्गीय रामविलाजी सोमानी, स्वर्गीय गणपतराव मोरगे, तानाजीराव चोरगे, असे हजारो लोकांनी देवीचा रोगी कळवा आणि बक्षीस मिळवा. मी किती जरी घाण बोललं तरी ते सगळं विसरून पिकेसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात. असंच प्रेम पिकेसह तुमच्यासह सर्वांचं राहावं हीच देवाकडं मागणं. आपण माझी मुलाखत घेतला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.